मला माहिती आहे यार, हे कॉस्ट कटिंग वगैरे ना फक्त सांगण्यासाठीचं कारण आहे. खरं कारण काहीतरी वेगळं असणार आहे, कन्फर्म. कोण आहे का? बँकेतून आहे बहुतेक, लोनसाठी वगैरे. अगं रेणुका, प्लीज प्लीज बँकेचा आणि लोनचा विषय नको काढू सांग तू, प्लीज. का काढलं असेल मला कंपनीने, मला काही कळतच नाहीये. कुणी तुझी कंप्लेंट तर नसेल केली ना? कंप्लेंट नाही नाही, मला नाही वाटत. म्हणजे जर कोणी केली असतीच कंप्लेंट तर त्यांनी सरळ सरळ तेच कारण दिलं असतं ना. अशी आडेवेडे घेऊन कशाला कारण दिली असती. हा ते यायचे. अगं रेणुका, त्या बँकेला सांग की लोन नकोय आता अजून, किंवा तू फोन तरी सायलेंट वर कर. हो 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 भाई, थंडी आहे जरा, चिडते कशाला? सॉरी सॉरी, केला. एक तर नेमकं मन थंडला काढून टाकलं यार कामावरून. मी त्यांना म्हटलं निदान या महिन्याचं तरी पेमेंट द्या, तर नाही म्हणतात. ते म्हणतात की पेमेंट क्लिअरन्सला अजून 2 महिने लागतील. 2 महिन्यांनी? आज कसं? हा? तुला फोन बोलतो त्यांच्याशी, त्याला फोन लावायला त्यांनी फोन उचलला तर पाहिजे ना. तुला काय वाटतं मी फोन केला नसेल? सकाळपासून 10 वेळा फोन करून झाला, नाही उचलला सरांनी फोन. आणि त्या अकाउंट सेक्शनला फोन केला तर ते म्हणतात तुम्हाला जे काही विचारायचंय ते सरांना विचारा. काय विचारायचंय मला? पहा सर, पहा, नेहमी यांची काही ना काही अशी खलबत चालू असते. काय आपापसात बोलत असतात की काही कट रचत असतात, काय माहिती. पण नेहमी असं भासवतात की 7 जणांची सभा घेऊन भारताची आर्थिक समस्या सोडवणार आहेत. बस, संपली तुमची सभा. तुमची सभा संपली असेल तर मी माझ्या प्रवचनाला सुरुवात करतो. नाहीतरी माझं शिकवणं तुम्हाला प्रवचनच वाटतं ना. बसा जागेवर. हे सर, तर आपण काल काय पाहत होतो? सौंदर्यशास्त्राच्या सिद्धांताचा तुलनात्मक आढावा. येस सर. कांट म्हणतो मनवा सरांचा फोन आहे माझ्या, काय करू? उचल. हॅलो, हां सर बोला. हो, मी ॲक्च्युली म्हणूनच फोन करत होते. नाही सर, निदान या महिन्याची सॅलरी तरी म्हणजे. सर सर सॉरी सर, पेन पडला होता, तो उचलायचा होता. पेन. हो सर. नाही पण 2 महिने म्हणजे फार होतात ना सर. सायली बंद कर. स्टँड अप. काय चाललंय हे? सर ॲक्च्युली जरा महत्वाचा फोन होता. मला माहितीये तुम्हाला अभ्यास सोडला तर इतरच गोष्टी महत्वाच्या वाटतात. नाही सर. काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना. मग तुमचं कसं आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. हा? साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्र दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. ती तू काय
काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस. प्लीज सांग काय झालंय? पल्लू म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव. अभया, हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही. असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय. ते जरा असं इथे. ओके